स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं या ऑनलाईन वर्गात मनःपूर्वक स्वागत। आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 2 आणि श्लोक 6. मागच्या वेळेस आपला हा श्लोक पूर्ण होऊ शकला नाही। या श्लोकामध्ये आपण जी चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून आणि मग पुढे जाऊया। की पहा, 58व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की स्थितप्रज्ञ जे महापुरुष असतात त्यांच्याकरता विषयांचे अर्थ हे बदलून जातात आणि म्हणून त्यांच्या इंद्रिया विषय बघितल्यानंतर हे आपोआप हे आतमध्ये वळून जात असतात। आणि पुढे म्हणतात की विषयाचा आणि इंद्रियांचा संबंध फक्त तोडल्याने कोणी स्थितप्रज्ञ होत नसतं। का? कारण की जरी इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध आपण विभक्त केला तरी मनामध्ये आसक्ती किंवा रस त्या विषयांप्रती तसाच राहतो आणि तो रस केव्हा नाहीसा होतो? जेव्हा आपल्याला ईश्वराचं दर्शन किंवा आत्मसाक्षात्कार घडतं। त्याच्यानंतर 60वा श्लोक त्याची चर्चा आपण करत होतो। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात। इंद्रियांची केवढी ताकद आहे या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं आहे आणि याचीच चर्चा मागच्या वेळेस करत होतो। आणि ती चर्चा करत असताना विवेक चूडामणीचा एक श्लोक आपण त्याची चर्चा केली होती, ते आपल्या नक्कीच स्मरणात असेल। शब्दादिभिः पंचभिरेव पंचत्वमापुः स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंगमीन भृंगानरः पंचभिरंचितः किम। म्हणजेच काय की ईश्वराने या सगळ्या इंद्रियांना एक एक गुण दिलेला आहे आणि त्या गुणांमुळे 5 प्रकारचे प्राणी हे मृत्युमुखी पडत असतात। त्याची चर्चा आपण सखोल मागच्या वेळेस केलेली आहे की फक्त एक गुण विशिष्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये आसक्त असल्याने ते प्राणी मृत्युमुखी पडत असतात। हरिण, हत्ती, मासा, त्याच्यानंतर ते भृंग, आपण हे सगळं बघितलं होतं की फक्त त्यांच्याजवळ एकच गुणाप्रती आसक्ती असते तरी ते मृत्युमुखी पडतात त्या आसक्तीमुळे। तर माणसाकडे तर ईश्वरांनी 5 इंद्रियांचे 5 गुण दिलेले आहेत
पाची इंद्रियांचे पाची गुण दिलेले आहेत, तर त्या मनुष्याची काय अवस्था होईल. तर इथे भगवान आपल्याला या श्लोकांच्या माध्यमातून इंद्रियांची केवढी ताकद आहे हे आपल्या पुढे ते मांडत आहेत. आणि ती ताकद मांडत असताना पहा, शत्रू जर बाहेर असेल तर त्याच्याशी संघर्ष करणं हे थोडं सोपं असतं. पण जेव्हा आपल्या आप स्वतःशी संघर्ष करायचा आहे, मनाशी, इंद्रियांशी, तेव्हा हे खूप अवघड असतं. आणि विशेषकर इंद्रियांना टाकू शकत नाही आपण, नाही तर जीवनाचा प्रवाह थांबून जाईल. या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला मोक्ष काय ते प्राप्त करायचं आहे. या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला मोक्ष काय ते प्राप्त करायचं आहे. इंद्रियांना टाकू शकत नाही, कारण की नाही तर जीवनाचा प्रवाह थांबून जाईल. आणि या इंद्रियांची ताकद इतकी जबरदस्त आहे की भल्या भल्यांना ही पाणी पाजत असते. इतकी जबरदस्त ताकद या इंद्रियांची आहे. आणि म्हणून ते शब्द काय वापरला आहे बघा. मागच्या वेळेस जिथे आपण थांबलो होतो बंधू भगिनींनो, की आपल्याला चर्चा करायची अशी होते की या इंद्रिया इतक्या, म्हणजे कोणतीही जेव्हा आपल्याला खूप दीर्घ काळ एखादी लढाई लढायची असेल तर शत्रू किती ताकदवर आहे, त्याची कार्यशैली काय आहे, त्याचे शक्तिशाली केंद्रबिंदू काय आहेत, स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, तो कुठे कमी पडतो, या सगळ्या गोष्टींची चर्चा, या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला म्हणजे माहिती असेल तर युद्ध थोडं सोपं असतं. आणि या इंद्रियांची ताकद, शक्ती कुठे आहे, त्यांची कार्यशैली काय आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, हे आपल्याला कठोपनिषदच्या 2 मंत्रातून खूप सुंदर पद्धतीने आपल्याला आचार्य यम, त्याचे आचार्य यम काय, तो मंत्र काय आहे. परांची खानी वितरणित स्वयंभू तस्मात् परांग पंचतीनांतरात्मन कश्चित धीरः प्रत्यगात्मन ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. पहा, इंद्रियांची ताकद काय आहे. इंद्रिय हे नेहमी बाहेर बघत असतात, बाहेर धावत असतात. इंद्रियां कधी आतमध्ये ते वळू शकत नाही. इंद्रियांच्या माध्यमातून कधी आत्मसाक्षात्कार घडू शकत नाही. आणि इंद्रिय जितक्या बाहेर पडतात, इंद्रिय जितक्या बाहेर पडतात तितक्या आपल्या मनाला, इंद्रिय जितक्या बाहेर पडतात आपल्या मनाला तितक्याच ते बैचेन करतात. आणि परांची खाणी, या शब्दाचा अर्थ काय. खाणी म्हणजे घायल करणे किंवा छिद्र करणे. ह्या कशा आहेत, ह्या नेहमी बाहेर धावणाऱ्या आहेत. व्यतृणत स्वयंभू म्हणजेच काय. स्वयंभू म्हणजे स्वयंभू ईश्वराने हे आपल्याला सांगितलेलं आहे. व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यन्ति नांतरात्मन, की जेव्हा आपण या इंद्रियांच्या पलीकडे जातो तेव्हा त्या आत्मतत्वाला बघू शकतो. कश्चित धीर, एखादाच कोणी असा धीर पुरुष असतो, महापुरुष असतो, जो या गोष्टीला समजतो, जो या गोष्टीला समजतो. कश्चित धीर प्रत्यगात्मन ऐक्षत, की ज्याची इच्छा आहे की त्या आत्मतत्वाला मला त्याचा साक्षात्कार घ्यायचा आहे. तर अशी ही व्यक्ती ही काय करत असते, ती इंद्रियांच्या मागे लागत नाही. आणि त्याला हे कळतं की आत्मतत्व मला जर अनुभव घ्यायचा आहे, साक्षात्कार घ्यायचा आहे, तर त्याच्याकरता मी आतमध्ये बघितलं पाहिजे. आणि इंद्रियांचा स्वभाव काय आहे. इंद्रियांची स्वभाव आहे की त्यांनी तो नेहमी बाहेर बघत असतात. पहा, आपल्याला इथे त्यांची कार्यशैली कळत आहे. कार्यशैली काय आहे की इंद्रियांमध्ये एवढी ताकद आहे की ते आपल्याला मनाला सुद्धा बैचेन करून सोडतात. ही त्यांची ताकद किंवा कार्यशैली आहे. त्यांचा कमकुवतपणा कुठे, की ते नेहमी बाहेरच बघतात, आतमध्ये ते वळू शकत नाही. ते आतमध्ये वळू शकत नाही. हा त्यांचा एक कमकुवतपणा झाला. आणि याचाच आपण फायदा घेऊ शकतो.
प्रत्येगात्मनैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्व इच्छन, की ज्या लोकांना आपल्या अमृतत्व हे प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं, आवृत्त चक्षु म्हणजेच काय की आपल्या आवृत्त चक्षु म्हणजे आपले डोळे बंद करायचे. आता डोळे बंद करायचे याचा अर्थ इथे काय की इथे उपलक्षण आहे. सगळ्या इंद्रियांचं उपलक्षण म्हणजे डोळे आहेत आणि डोळे बंद करायचे याचा अर्थ काय की आपण बाहेर बघायचं नाही, आपण बाहेर बघायचं नाही. कानाने बाहेर काय ऐकायचं नाही म्हणजेच काय, प्रत्येक इंद्रियांना मनाच्या माध्यमातून त्यांना पकडून प्रत्येक इंद्रियाचं आपल्या मेंदूमध्ये केंद्रबिंदू असतं, त्या केंद्रबिंदूमध्ये त्यांना स्थापित करायचं म्हणजेच काय, थोडक्यामध्ये इंद्रियांना आवर घालायचा मनाच्या माध्यमातून. तर हे पहा, इंद्रियांची जी बहिर्मुख असणं ही त्यांची कार्यशैली आहे. विषय दिसले की इंद्रिय चवताळतात ही त्यांचा स्वभाव आहे आणि मनाला सुद्धा ते बैचेन करतात आणि ते पण कसं, बळजबरीने, ही त्यांची शक्ती आहे. आणि त्याचा उल्लेख इथे भगवानांनी केलेला आहे. काय म्हणतात इथे, इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. प्रसभम शब्दाचा अर्थ काय माहिती, बळजबरीने. आणि प्रमाथी मथणे, आपण पहा घरामध्ये जेव्हा दही त्याचं विरजण आपण त्याला आपलं म्हणजे हे काढायचं असेल लोणी, तर काय करत असतो आपण काय करत असतो की एक रवी घेतो आणि रवीने ते घुसळतो, त्याला मथणं किंवा आपण मराठीत घुसळणं म्हणतो. तर दही घुसळण्याने काय होतं, ते दहीची पूर्ण बारा वाजून जाते. तर तसंच या इंद्रियांचं इतकी ताकद आहे की त्या मनाला बळजबरीने घुसळून त्याचा बिलकुल चेंदा मेंदा करून टाकतात, पूर्णपणे त्याचा चेंदा मेंदा करून टाकतात. ही त्यांची ताकद आहे. आणि म्हणून कधी पण इंद्रियांपुढे कधी पण आपण चॅलेंज करू नये असं जाणकार लोक म्हणतात. का, कारण की त्यांची शक्ती जबरदस्त आहे. हरंती प्रसभम मनः, ते यांची म्हणजे ते मनाला संपूर्णपणे एकदम मथून टाकतात. जसं रवी, किंवा रवी तर आजकाल जुनी झालेली आहे, आता आपण मिक्सी वापरतो. काय ताकद असते त्या मिक्सीची. आणि ते दही बिचारं बिलकुल विदिन 2 मिनिट्स एकदम त्याचा चेंदामेंदा होऊन जात असतो. तसंच जेव्हा या शक्तिशाली इंद्रिय जेव्हा सतत बाहेर धावत असतात, त्यांची इतकी ताकद आहे, त्यांचा स्वभाव आहे की त्या मनाचं पूर्ण ते 12 वाजवून टाकतात. जरी मनामध्ये ही ताकद आहे, पहा मोठं आश्चर्याची गोष्ट आहे, मनामध्ये ही ताकद आहे की मनाच्या माध्यमातून आपण इंद्रियांना कैयात ठेवू शकतो. पण जेव्हा आपलं जीवन इनडिसिप्लिन्ड असतं, विवेकहीन जीवन जेव्हा जगत असतो, तेव्हा आपल्या इंद्रिय आपल्या मनाला चालवत असतात. म्हणजे पहा किती विचित्र परिस्थिती आहे. मनाने आपल्याला चालवलं पाहिजे की इंद्रियांनी आपल्याला चालवलं पाहिजे. अरे मनामध्ये विवेक जन्माला येत असतो, मनाने आपल्याला चालवलं पाहिजे, पण तसं घडत नसतं म्हणजे साधारण लोकांच्या बाबतीत. आणि म्हणून इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः, ही बिलकुल ज्याला म्हणतो की मनाचा एकदम पूर्ण त्याला नेस्ता नाबूद जमीन दोस्त करून हे इंद्रिय पूर्ण खेळ करत असतात. याच्यामधली जी पहिली एक जी ओळ आहे त्याचा फार मोठा महत्त्व आहे बरं. यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः. यततो म्हणजे प्रयत्न करणारे, यतत प्रयत्न करणारे म्हणजे कोण, साधक, तुम्ही आणि मी. यततो ही अपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः. विपश्चितचा अर्थ काय की जे शास्त्रज्ञ आहेत, जे पंडित आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, जे पंडित आहेत, त्यांना सुद्धा या इंद्रिया चकवत असतात. हे सांगण्याचा अर्थ ते त्यांचा निहित अर्थ आहे. यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणी प्रमाथीनी हरंतीं प्रसभम मनः.
पहा, आपण साधक आणि आपण हे सतत प्रयत्न करत असतो की आपल्या इंद्रिय आपल्या कह्यात असू देत, आपल्या विवेकाच्या माध्यमातून, आपल्या इंद्रियांच्या आपल्या मनाच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून. पण जर थोडं पण आपण इकडे तिकडे जर झालो, लक्षात ठेवा की बिलकुल टपलेले असतात या इंद्रिय, कारण की अनेक जन्माचा त्यांचा तो अभ्यास आहे. आणि अनेक जन्माचा तो अभ्यास असल्यामुळे त्या इंद्रिय त्या मनावरती एक वर्चस्व गाजवतात. आणि हरंतीम प्रसभम मनः, प्रमथ करून त्याला त्याची पूर्ण बारा वाजवून टाकतात. आणि म्हणून इथे पहा, यतत जो शब्द म्हटला की प्रयत्न करणारे साधक. बंधू भगिनींनो, काय आहे ॲक्च्युली की या इंद्रियांची ही ताकद जी आहे ना, जोपर्यंत पहा आपण प्रवाहाच्या सोबत आपण जात असतो ना, तोपर्यंत आपल्याला, आपण जेव्हा प्रवाहाच्या सोबत जात असतो तेव्हापर्यंत आपल्याला कधीही हा प्रवाह किती तीव्र आहे हे कळत नाही. म्हणजेच काय, आपण जेव्हा आपलं जीवन साधारण चालू असतं आणि आपण इंद्रियांच्या म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा जसं इंद्रिय म्हणतात तसं पण पोहत असतो, प्रवाहामध्ये जात असतो पुढे, आपल्याला त्या इंद्रियांची ताकद कळतच नाही. पण जेव्हा आपण इंद्रियांच्या विरुद्ध उभे राहतो, त्यांना आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्यांची ताकद लक्षात येते की बापरे, यांची काय ताकद आहे. पहा, नदीमध्ये पहा आपण पोहत असतो किंवा बोटीमध्ये प्रवास करत असतो. जर आपला प्रवास ज्या दिशेमध्ये नदीचा प्रवाह आहे त्या दिशेमध्ये जर असेल तर आपल्याला त्या प्रवाहाची ताकद, पाण्याची ताकद कळत नसते. पण जर प्रवाह या बाजूला आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला आपली बोट जात असेल तर बापरे बाप, तेव्हा लक्षात येतं ती पाण्याची काय ताकद असते. एक्झॅक्टली बंधू भगिनींनो, हे आपल्या जीवनात सुद्धा घडत असतं की जेव्हा आपण मन मोकाटपणे, जसं इंद्रिया म्हणतात तसंच नाचत असतो, त्या इंद्रियांची ताकद लक्षात येत नाही. पण जेव्हा त्या इंद्रियांच्या विरुद्ध आणि विपरीत दिशेला आपण प्रवास करतो तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे, हे सर्व किती अवघड, किती कठीण आहे, किती अवघड आणि किती कठीण आहे, खूपच मुश्किल आहे. तर इथे म्हणून पहा, भगवानांनी जे म्हटलंय फार महत्त्वाची गोष्ट की पुरुषस्य विपश्चितः, म्हणजे तिथे शास्त्र अध्ययन फक्त कामी येत नाही बरं, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तिथे नाही, शास्त्र अध्ययन कामी येत नाही म्हणजे सावध जर आपण नसलो आणि कितीही आपण शास्त्र वाचले असो त्याचा काय फायदा. साधक म्हणजे प्रयत्न करणारा आणि त्याच्याच बरोबर विपश्चितः. पहा, आपल्या दोघांना, आपल्या सर्वांना म्हणजे हे दोन्ही जे एपिथेट आहे हे ॲडजेक्टिव्ह हे लागू पडत आहे. काय लागू पडत आहे? यतत म्हणजे प्रयत्न करणारे आणि विपश्चितः शास्त्रज्ञान थोडंफार तर आपण सुद्धा करतो आणि आपण प्रयत्नशील सुद्धा आहोत. पण जर आपण आपला विवेक जर जागृत नसेल आणि आपण इंद्रिय जसं सांगतात तसं जर त्याच प्रवाहाने जात असो तर आपल्याकरता सुद्धा हे प्रवास खूप अवघड ठरणार आहे, खूपच अवघड ठरणार आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण 2-3 फार सुंदर सुंदर गोष्ट सांगतात. आणि गोष्ट ते सांगून काय सांगतात की नुसतं शास्त्र अध्ययनाने होणार नाही आहे, साधकांनी नेहमी सावधान असलं पाहिजे. साधकांनी नेहमी सावधान असलं पाहिजे. कोणती ती गोष्ट आहे तर आपण ती नेहमीच चर्चा करतो की एका नदीच्या अलीकडे आणि पलीकडे एक गाव असतं, अलीकडे एक गाव असतं, पलीकडे एक गाव असतं. आणि अलीकडच्या गावातून पलीकडे गवळीण हे दूध घेऊन पलीकडे एक महाराज राहत असतात
आणि फार मोठे पंडित आणि त्यांच्याकडे जाऊन ती दूध ते गवळीण विकत असतात. श्रावणातले दिवस पाणी खूप चढतं आणि बोट मिळत नाही. एक दिवशी गवळीण जाऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा पाणी उतरतं तेव्हा जाते गवळीण होडीमध्ये बसून. तर पंडितजी रागवतात की अरे हे काय, काल तू का नाही आलीस? तर गवळीण म्हणते साधेपणाने की हो पाणी खूप होतं, होडीवाला यायला तयार नव्हता. तेव्हा पंडितजी आपलं शास्त्रीय ज्ञान तिथे वापरतात आणि म्हणतात अरे हे काय, लोक ईश्वराचं नाव घेऊन भवसागर पार करतात आणि तू एवढीशी नदी पार करू शकत नाही. साधी भोळी गवळीण विश्वास तिच्या मनात बसतो. 2 दिवसांनी पुन्हा पाणी चढतं आणि गवळीण बिलकुल विश्वासाने त्या नदीवर देवाचं नाव घेऊन पाऊल टाकते. आणि जसं आपण जमिनीवर चालतो तसं ती चालत चालत पैलतीरी येते. पंडितजी आश्चर्यचकित होतात की अरे हे काय भानगड आहे, कशी काय आलीस? तर सांगते ती की अहो तुम्हीच मला सांगितलं की लोक भावसागर पार करून जातात, तर हे छोटीशी नदी काय आहे? त्यांना विश्वास होत नाही. ती म्हटली तुम्ही पण या ना पंडितजी, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा आपण या नदीला त्या पलीकडे जाऊया. आणि पंडितजी थोडेसे पुढे येतात आणि धोत्र भिजू नये म्हणून धोत्र वरती करतात. तेव्हा ती गवळीण म्हणते की आहा, देवाचं नाव पण घेता आणि धोत्रही वरती करता, असं नाही चालणार. विपश्चितः भगवानांनी अर्थातच विश्वासाच्या संदर्भात ही गोष्ट सांगितलेली आहे. पण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की जिथे इंद्रिय नेहमी चंचल असतात तिथे विश्वास येऊ शकत नाही. जिथे इंद्रिय चंचल असतात, कह्यात नसतात, तिथे विश्वास येऊ शकत नाही. त्या गवळींची कुठली तरी मागच्या जन्मीची अनेक साधनं असली पाहिजे, म्हणून तिचा ती सरळ मनाचा तो विश्वास आणि सहजपणे ती नदी देवाचं नाव घेऊन ऐलतिरीहून पैलतिरी आरामात जाऊ शकते. तर या गोष्टी सांगण्याचं मागचा भगवान श्रीरामकृष्णांचं उद्दिष्ट काय? त्यांचं उद्दिष्ट एवढाच की साधकाने सतत सावधान असलं पाहिजे. जोपर्यंत ते परमतत्वाचा आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत हा विषय रस वाळणार नाही. हा विषय रस वाळणार नाही. आणि म्हणून साधकाने सतत सावध असलं पाहिजे. यततोऽपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः. शास्त्रज्ञानाचं महत्त्व आहे, नाही असं नाही, बिलकुल महत्त्व आहे. पण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की शास्त्रज्ञानाच्या बरोबर आपलं विवेक जागृत असलं पाहिजे. आणि विवेक जिथे जागृत असेल तर त्या मनाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत? आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवणार आहोत. असं नाही झालं पाहिजे की इंद्रिय आपल्या मनाला चालवत आहे. साधारण जगामध्ये याच गोष्टी घडत असतात. इंद्रियांच्या माध्यमातून ते मनाला चालवत असतात. पण साधकचं काय झालं पाहिजे? विवेकपूर्ण मनातून त्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवण्यात आलं पाहिजे. हे फार एकदम महत्त्वाचं आहे. तर तिथे आपलं फक्त शास्त्र अध्ययन करून आणि प्रयत्न करून होणार नाही. आपल्या इंद्रियांवरती विवेकपूर्ण आपला ताब्या असल्या पाहिजे. हे इथे या श्लोकातून अगदी स्पष्टपणे आपल्याला भगवान इथे सांगत आहे. इंद्रियांची ताकद किती असते हो? इंद्रियांची इतकी जबरदस्त ताकद आहे. आणि ती ताकद मांडण्याकरता आणि विशेषकर आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. आपण खूप या गोष्टीकडे कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. आणि हे प्रयत्न करत असताना आपल्या मनामध्ये थोडा पण अभिमान मात्र मुळीच आला नाही पाहिजे. जर अभिमान आपल्या मनामध्ये आला तर पहा, ह्या इंद्रिया आपल्याला पछाडतीलच. आणि या संदर्भामध्ये
भगवान श्रीरामकृष्णांचं एक फार सुंदर एक प्रसंग आहे. भगवान श्रीरामकृष्णांना एकदा त्यांच्या मनात हा विचार आला होता की मी आपल्या सर्व इंद्रियांना आपल्या कह्यात केलेला आहे, मी कामजय झालेलो आहे. हा विचार त्यांच्या मनात आला आणि काही तासांमध्येच त्यांच्या मनामध्ये असं काही एक वेग निर्माण झाला की त्यांना स्वतःला सांभाळणं अवघड झालं. हे स्वतः ते सांगतात बरं. लीला प्रसंगामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि त्यांच्या लक्षात येईना की असं का होऊन राहिलं आहे. पण काही मिनिटातच लक्षात आलं की अरे, मी आत्ताच अभिमानपूर्वक मनामध्ये एक विचार आला ना की मी इंद्रियांना आपल्या कह्यात करून ठेवलेलं आहे, आपल्या कह्यात केलेलं आहे. लागलीच ते जातात भवतारिणीकडे मंदिरामध्ये आणि बाहेर तिथे जमिनीवरती आपलं तोंड घासून घासून आईशी माफी मागतात की आई, जर मी काही प्राप्त केलं असेल तर ती फक्त तुझी कृपा आहे, त्यात माझं काही नाही आहे. जर मी काही प्राप्त केलं असेल, जर माझं आपल्या इंद्रियांवरती ताबा असेल तर हे सगळी तुझी कृपा आहे आई, यात माझं काही नाही आहे. माझा मनात हा विचार आला कुठून, मला क्षमा कर, मला क्षमा कर. असं करून स्वतःचं तोंड त्या जमिनीवरती रगडून ते रक्तबंबाळ करून घेतात. तर म्हणून आता हा जो उदाहरण झालं बंधू-भगिनींनो, हे टोकाचं उदाहरण झालं, एकदम टोकाचं उदाहरण झालं. आणि या टोकाच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्या जीवनामध्ये कधी पण या संदर्भात अभिमान बाळगू नये. का? कारण की इंद्रियांची ताकद ही इतकी जबरदस्त आहे, इतकी जबरदस्त आहे की केव्हा ते आपल्याला पछाडतील त्याचं काही ठाव ठिकाणा नाही. म्हणून साधकाने प्रयत्नशील तर राहावेच, शास्त्र अध्ययन तर करावेच, पण त्याच्याबरोबर त्याचा विवेक हा सतत जागृत असला पाहिजे. हेच भगवानांचं इथे म्हणणं आहे. या श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होत आहे. याचा पुढचा श्लोक घेऊया. आता पहा, 58, 59 आणि 60 हे 3 श्लोकाचं अध्ययन केलं. पण या तिन्ही श्लोकांमध्ये 58व्या श्लोकामध्ये सांगितलं आपल्याला की काय लक्षणं आहेत स्थितप्रज्ञाचे. त्याच्या इंद्रिया त्या आतमध्ये वळून जातात, म्हणजे त्यांच्या केंद्रामध्ये वळून जातात. 59व्या श्लोकामध्ये सांगितलं की जोपर्यंत फक्त इंद्रियांचा विषयाशी संपर्क विभक्त झाला त्याने काही होणार नाही, कारण की मनामध्ये रस तसंच आहे. आणि तो रस केव्हा जाईल? जेव्हा आपल्याला ईश्वर दर्शन होईल. 3मध्ये सांगितलं इंद्रियांची ताकद किती आहे, त्यांची कार्यशैली काय आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, हे सांगून ते आपल्याला काय सांगतात? हे सांगून ते आपल्याला भगवान सांगतात की हरंती प्रसवम मन, त्यांची एवढी ताकद आहे की जे प्रयत्नशील साधक आहेत, जे फक्त प्रयत्नशील साधक आहेत तेच नाही, तर जे शास्त्र अध्ययन करणारे सुद्धा आहेत, त्यांनासुद्धा ह्या इंद्रिय बिलकुल ज्याला म्हणतो की पछाडू शकतात, जर त्यांचा विवेक जागृत नसेल तर. पण नेमकं या इंद्रियांना आपल्या कह्यात ठेवण्याकरता करायचं तरी काय? कोणती मेथड आहे? तर ती मेथड किंवा कसं केलं पाहिजे तेच भगवान आपल्याला 61व्या श्लोकात आता सांगणार आहे. आधी मी तो श्लोक वाचतो, त्याचा अर्थ वाचतो आणि नंतर आपण त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पहा, 58व्या श्लोकामध्ये आलं होतं तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याच्यानंतर 59 आणि 60मध्ये आलं नाही, कारण की कोणत्या पद्धतीने आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवायचं हे सांगितलं नव्हतं भगवानांनी. पण आता ते सांगत आहे, म्हणून ते सांगतात आहे की तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः
वशेहि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याचीच बुद्धी स्थिर असते. इंद्रिया ज्या माणसाच्या ताब्यात असतात, म्हणजे जसं मन म्हणतं, जसं बुद्धी म्हणते, तसंच त्या इंद्रिय वागतात, अशा माणसालाच स्थितप्रज्ञ असं म्हणतात. हे तर आपल्याला एवढं स्पष्ट कळालं. पण त्याची मेथड काय आहे? तानि सर्वाणि संयम्य. तानि म्हणजे काय? त्या सर्व इंद्रियांना, सर्वाणि संयम्य म्हणजेच कय्यात ठेवून, त्यांच्यावरती संयम ठेवून. पहा, 3 सोपान सांगितलेत. आपल्याला जर स्थितप्रज्ञ व्हायचं असेल, तर 3 सोपान, 3 टप्पे, 3 पैलू, 3 कंडिशन्स, 3 अटी सांगितल्या आहे. कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिलं, तानि सर्वाणि संयम्य. म्हणजेच काय की इंद्रियांना संयमात ठेवायचं. दुसरं, मनाची सावधानी, युक्त आसीत मत्परः. तर युक्त आसीत घेऊया दुसरं सोपान. आणि तिसरं म्हणजे मत्परः, म्हणजे त्या मनाला सावध ठेवायचं. आणि मनाला कुठे ठेवायचं? मत्परः, माझ्यामध्ये ठेवायचं. पहा, यात असं करून जो माणूस आपल्या इंद्रियांना कय्यात ठेवतो, म्हणजे या 3 सोपानांच्या माध्यमातून, या 3 अटींना मान्य करून, किंवा या 3 ज्याला म्हणू की 3 सिद्धांतावरती कार्य करून, जी व्यक्ती आपल्या मनाला आपल्या कय्यात ठेवते, त्याची इंद्रिय, क्षमा करा, त्याची बुद्धी ही स्थित झाली असं म्हणू शकतो. 3 सोपान कोणते? पुन्हा एकदा घेऊया. इंद्रियांचं नियमन विवेकपूर्ण. दुसरं, मनाची सावधानी, युक्त आसीत. आणि तिसरं, मत्परः, म्हणजे त्या मनाला आवरून, इंद्रियांपासून दूर ठेवून माझ्यामध्ये स्थिर करणे, माझ्या चरणी लावणे, असं भगवान म्हणतात. आता या श्लोकाचं थोडंसं विवेचन करूया. पहा, त्यांनी 3 मेथड्स सांगितल्या, क्षमा करा, 3 अटी सांगितल्या. सगळ्यात आधी इंद्रियांचं नियमन किंवा इंद्रियांना संयमात ठेवणं. पहा, मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती बंधू भगिनीनं, आपल्याला लक्षात असेल, एका बसचं उदाहरण घेतलं होतं आपण, की एका बसमध्ये आपण एक बसमध्ये बसलेलो आहोत आणि ती बस खूप 120च्या स्पीडने जात आहे. आपल्याला जायचं आहे मुंबईला, पण ती पोहोचती आहे कोणत्या दिशेला? ती पोहोचती आहे कोल्हापूरचा रस्ता चुकीने पकडून घेतलेला आहे. पुढे गेल्यावर लक्षात आलं की आपण कोल्हापूरच्या दिशेने चाललो आहे. तर आता 120च्या स्पीडने आपण टर्न घेणार नाही. तसं केलं तर पूर्ण बस पालटून जाईल. मग काय करूया आपण? त्या 120च्या जी स्पीड आहे तिला थोडं 120पासून एकदम 10च्या स्पीडपर्यंत आणू आणि मग जिथे यू टर्नची जागा असेल तिथे बरोबर यू टर्न आपण घेणार. असं आपण करणार, बरोबर ना? तर तसंच या इंद्रियांना इतक्या जन्माची काहीतरी सवय आहे, पण त्यांना आपण संयमित करूया, त्यांना नियमात ठेवूया, पण त्याची काही एक मेथड असते. आणि म्हणून त्याला म्हणतात की विवेकपूर्ण त्यांना संयमात ठेवूया. विवेकपूर्ण, दमन करून होणार नाही. दमन करून करायला गेलो तर ती स्प्रिंग ॲक्शन होईल आणि त्याचे काहीतरी विपरीत परिणाम आपल्या मनावरती सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणूनच पहा बंधू भगिनींनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये
व्रत आणि उपवासाचा फार महत्त्व आहे. फक्त ते व्रत आणि उपवास करताना आपण काही गोष्टी थोडं ध्यानात ठेवल्या पाहिजे. फार महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी. कोणत्या गोष्टी? की पहा, एक व्रत करत असताना आपण आपल्या इंद्रियांवरती संयम ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर एक तर व्रत आणि उपवास तसाच करावा जे आपल्याला झेपेल. एखादी गोष्ट जी आपल्याला झेपणार नाही असं मुळीच करू नये. कोणत्याही प्रकारचा अतिरेकीपणा करू नये, आचाटपणा करू नये. जे सहज गम्य होईल ते नक्की तसं करावं. आणि व्रत उपवास करताना एक लक्षात ठेवावं की जास्त वेळ आपलं भजन, कीर्तन, वाचन, जप, ध्यान याच्यात आपण व्यतीत केला पाहिजे. नाहीतर एका बाजूला आपण काय करतो की काहीतरी आपण उपवास व्रत करतो आणि दिवसभर आपला वेळ जो घालवतो तो काहीतरी वेगळ्या विचित्र गोष्टीमध्येच घालवत असतो. तर हे एकदम योग्य नाही आहे. पहा, व्रत किंवा उपवास घेऊन आपण काय करत असतो की आपल्या मनाला आणि इंद्रियांना आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे की त्या आपल्या व्रत आणि उपवासचा फार काही प्रचार प्रसार करू नये. ही एक फार मोठी एक विचित्र गोष्ट आहे की आपण साधारणपणे आपलं काहीतरी एक उदो व्हावा, काहीतरी त्या गोष्टीचा प्रचार प्रसार व्हावा. तर यातून काय असतं की त्याचं जे मुख्य पर्पज असतं, जे मुख्य उद्दिष्ट असतं ते नाहीसं होऊन जातं किंवा त्यातून काही आपल्याला फार आध्यात्मिक काहीतरी मिळेल असं होत नसतं. म्हणून या काही एक ठळक गोष्टी आहे. आणि पुन्हा तेच की उपवास किंवा व्रत करत असताना त्याचं मागचा सायकोलॉजिकल रिझन काय आहे की जेव्हा आपण उपवास किंवा व्रत त्याचं पालन करत असतो ना, तर कुठेतरी आपल्या इंद्रिय शिथिल होत असतात. आणि जर इंद्रिय थोड्याशा जरा नरम झाल्या, शिथिल झाल्या, तर त्यांना कह्यात ठेवणं हे आपल्याला सोपं असतं. पण पुन्हा एक जे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अघोरी प्रकार किंवा आचाट प्रकार, अतिरेकी प्रकार मुळीच करू नये. नाही तर काही वेळा हे पण बघण्यात येतं की काही लोक नवरात्रीला 8 दिवस उपवास करतात आणि ते उपवास संपल्यानंतर एकादशीला किंवा त्याच्यानंतर इतकं खाऊन घेतात की मग ते पुन्हा पोटदुखी होऊन जाते. हे असले प्रकार मुळीच करू नये. ती 120ची स्पीडला 10च्या स्पीडपर्यंत आपल्याला आणायचं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर इंद्रियांचं नियमन किंवा त्यांना संयमात ठेवणे हे नेहमी एक विवेकपूर्ण असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणखीन एक जी महत्त्वाची गोष्ट इंद्रियांना संयमात ठेवण्याची आणि त्याच्या संदर्भात जे एक महत्त्वाचा सिद्धांत जे तुमच्यापुढे मांडू इच्छितो की पहा, देवाने आपल्याला 10 इंद्रिय दिलेले आहे. कधी हा विचार करू नये आपण की मी असं करतो, जरा आधी 5 इंद्रियांना आधी कह्यात ठेवतो आणि उरलेल्या 5 इंद्रियांना मी नंतर कह्यात ठेवीन. असं कधी होत नसतं. 10च्या 10 इंद्रिय म्हणजेच 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, या 10च्या 10 इंद्रियांना आपल्याला एक साथ म्हणजे बिलकुल म्हणजे असं नाही मागे पुढे, ॲट ए टाईम सगळ्यांवरती हळूवारपणे विवेकपूर्ण तो ताबा मिळवायचा आहे. एखाद्याला ठीक आहे नाकाला सोडून द्याना, काय फरक पडतो, नाकावरती ताबा मी नंतर मिळवण्याचा प्रयत्न करीन आहे किंवा जिव्हावरती ताबा मिळवायचा मी नंतर प्रयत्न करीन आहे, असं करून मुळीच होत नाही. सगळ्या इंद्रियांना ॲट ए टाईम बरोबरच आपल्याला हळूवारपणे कह्यात ठेवायचं आहे. या इंद्रिय म्हणजे माहिती कशा आहे आणि आपलं मन म्हणजे कसं आहे, तर एक उदाहरण द्यावंसं वाटतं की कल्पना करा की एक आजीबाई आहेत आणि त्या आजीबाईंना एकच वयाचे 10 नातवंड आहेत आणि त्या आजीबाईंना त्या 10 नातवंडांना सांभाळायचं आहे. म्हणजे आता पहा काय कमालीची कसरत करावी लागेल त्या आजीबाईला. एकाला पकडा तर एक पळतोय, त्याला पकडा तर हा पळतोय, याला पकडा तर तो पळतोय. या इंद्रियांची हीच तर आहे आणि आपलं मन म्हणजे ती आजीबाई आहे. पण हे विवेकपूर्ण जर आपण वागलो तर हे नक्की शक्य आहे.
आणि आपलं विवेक नेहमी जागृत ठेवण्याकरता पुन्हा तेच भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की सदा सत्संग, नित्यानित्य वस्तू विचार. हे सगळे आपल्या साधनाचे हे टप्पे आहेत. नित्यानित्य वस्तू विचार म्हणजे सतत इंद्रिया ज्या विषयांकडे धावत असतात त्याच्या मागून त्यांना खेचून पुन्हा त्यांना आतमध्ये वळवण्याचा किंवा त्यांच्या केंद्रामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विवेक विचार सतत आपलं जागृत असलं पाहिजे. आणि साधुसंग किंवा सत्संग हा सतत असला पाहिजे. त्याने काय होत असतं की या जगाच्या नश्वरता, या सगळ्या सुख प्रलोभनांची नश्वरता ही आपल्याला लक्षात येते. आणि ही लक्षात आल्याने आपल्याला इंद्रियांना आणि मनाला कह्यात ठेवणं हे फार सोपं जात असतं. तर हे जे दुसरं पॉईंट मी जे महत्त्वाचं सांगू इच्छितो तुमच्या पुढे, की हे जे 10 इंद्रिय आपले आहेत, हे कधी असा विचार करू नये की मी एखादी इंद्रियवरती त्याचा ताब्यानंतर मिळवी नये. तसं केल्याने काय होईल की एकच विशिष्ट इंद्रिय ती इतकी आपल्या तीव्र गतीने एका दिशेला जाईल की तिच्याचमुळे आपली साधना व्यवस्थित होणार नाही. त्या एका इंद्रियामुळे की ज्याच्यावरती आपण ताबा मिळवण्याचा प्रयत्न नाही केला, ती एक इंद्रियसुद्धा आपल्या साधनेमध्ये विघ्न निर्माण करू शकते. इतकी ताकद या इंद्रियांची असते. म्हणून सगळ्या इंद्रियांवरती बरोबरच आपण ताब्या मिळवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्याबरोबर मनावरती सुद्धा, म्हणजे खरं म्हटलं तर मनाच्या माध्यमातूनच आपण इंद्रियांवरती ताब्या मिळू शकतो. इंद्रिय स्वतःवरती ताब्या मिळू शकतात का? नाही. इंद्रियांवरती ताब्या कोण मिळू शकतं? तर मन. मनावरती कोण ताब्या मिळू शकतो? बुद्धी. कारण की विवेक विचार हे नेहमी बुद्धीमध्ये तो होऊ शकतो. बुद्धी मनाला कंट्रोल करू शकते आणि मन इंद्रियांना कंट्रोल करू शकतो. पण जर बुद्धीच म्हणतो ना कधी कधी, बुद्धी घाण ठेवली का? तर साधारण लोक खरंच त्यांची बुद्धी घाणच ठेवलेली असते. का? कारण की इंद्रिय जसं म्हणतात तसं मन नाचतं आणि मग जीवनाचा प्रवाह काही वेगळ्याच दिशेला असतो. पण साधकाच्या जीवनामध्ये तसं होता कामा नये. साधकाच्या जीवनामध्ये काय घडलं पाहिजे? तर बुद्धी तिने सगळ्या गोष्टींचा कंट्रोल घेतला पाहिजे. आणि याच संदर्भामध्ये एक फार सुंदर कठोपनिषदचा मंत्र आहे आणि तो मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. की पहा की किती सुंदर पद्धतीने याच गोष्टीला आचार्य यम यांनी हे मांडलेलं आहे. तो मंत्र मी आधी वाचतो. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. एक सुंदर उपमा दिलेली आहे. मन, बुद्धी, इंद्रिय आणि शरीराला काय उपमा दिलेली आहे? यमराज इथे म्हणतात की हे शरीर कसं आहे? हे शरीर एका रथाप्रमाणे आहे. हे शरीर एका रथाप्रमाणे आहे आणि या रथाचं मालक कोण आहे? आत्मतत्व. आणि ते बसलेलं आहे, मालक जिथे बसतो त्या ठिकाणी बसलेला आहे. या रथाचं मालक आत्मतत्व आहे आणि जिथे मालक बसायला पाहिजे रथामध्ये तिथे ते मालक बसलेलं आहे. बरं, आणि मग या रथाचे घोडे काय आहेत हो? जे नेहमी बाहेर धावत असतात. 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे सतत बाहेर धावत असतात. अच्छा, आणि मग आता मालक तर बसला आहे, मालक तर काही रथ चालवणार नाही. मग चालवणारा कोण आहे? तर बुद्धिं तु सारथिं विद्धि. ही बुद्धी काय आहे? ही सारथी आहे. सारथीचं काम काय असतं? सारथींचं काम असतं घोड्यांना कह्यात ठेवायचं आणि मालकाला जिथे जायचं आहे तिथे बरोबर त्या रस्त्यावरती घेऊन जायचं. तर बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. बरं, मग आता इंद्रिय हे झाले 5 घोडे, आत्मा झाला रथाचा मालक, शरीर झालं रथ. तर त्या बुद्धी आणि घोड्याच्या मध्ये त्यांना पहा एक लगाम असते. तर लगाम म्हणजे काय? तर मन.
बुद्धिम तु सारथिम विद्धी मनः प्रग्रह मेवच. म्हणजे हे मन काय आहे? हे जे मन आहे हे लगाम आहेत. म्हणजे पहा, जर सारथी व्यवस्थित असेल तर तो लगाम बरोबर त्याला म्हणतो टाईट ठेवेल आणि त्या लगाम टाईट ठेवून त्या पाची घोड्यांना किंवा पाची इंद्रियांना बरोबर आपल्या कह्यात ठेवेल. काय सुंदर रूपक सांगितलं आहे. शरीर रथ आहे, रथाचा मालक आत्मा आहे, तो आपल्या मालकाच्या ठिकाणी बसलेला आहे आणि 5 जे इंद्रिय आहेत ते घोड्याच्या रूपाने या रथाला खेचत आहेत. जर सारथी म्हणजे बुद्धी ही जर व्यवस्थित असेल, तिच्यामध्ये विवेक असेल, तर मनरूपी लगामाने त्या इंद्रियांना आपण कह्यात ठेवू शकतो. असं हे यमराजांचं एक सुंदर रूपक त्यांनी इथे मांडलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. तर जे तुमच्यापुढे मला मांडायचं आहे बंधू भगिनींनो, की या 10 ज्या इंद्रिया आहेत, या 10च्या 10 इंद्रियांना विवेकपूर्वक आपण सगळ्यांना बरोबर मागे पुढे नाही आपण कह्यात ठेवलं पाहिजे. आपण जर त्याच्याकडे एखाद्या इंद्रियाकडे लक्ष नाही दिलं, अरे ही तर इंद्रिय मी केव्हाही गेला आपल्या ताब्यात ठेवू शकतो, असं कधीही विचार मनात करू नये. नाहीतर ती आपल्याला फार एक महागात पडेल. ती एकच इंद्रिय. म्हणून सगळ्या इंद्रियांवरती आपण बरोबर त्यांच्यावरती ताबा मिळवण्याचा विवेकपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आणि ठाकूर महास्वामींची जीवनात आपण बघतो बंधू भगिनींनो, तर किती असे प्रसंग आहेत की त्यांनी आपल्या या सगळ्या इंद्रियांवरती ताब्यात ठेवलेला आहे. त्याची पुनरावृत्ती मी आज करत नाही, कारण की दुसरा जो पैलू आपल्याला तो घ्यायचा आहे. दुसरा काय आहे पैलू? दुसरा आहे की मनाला सावधान ठेवणे. पहा, तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः. युक्त आसीत म्हणजेच काय की त्या मनाला सावधान ठेवणे. मन जर बेसावध झालं तर या इंद्रिया त्या मनाला खेचून घेऊन जातील. प्रमाथिम प्रसभम मनः. पण मन जर हा चौकीदार सजग राहिला तर त्या मनाला त्या इंद्रिय कुठे काहीही करू शकणार नाही. आणि मनाला सावध ठेवायचं हे काम कोणाचं? बुद्धीचं. विवेकपूर्ण जर बुद्धी असेल तर ती मनाला बरोबर जागी ठेवणारच. पहा, आपण आता चर्चा केली होती बंधू भगिनींनो की मनाला इंद्रियांपासून फक्त दूर ठेवून होणार नाही. का? कारण की फक्त दूर ठेवल्याने काय होणार? ते इंद्रिय फक्त निराहार राहतील, त्यांना आहार मिळणार नाही. पण जो मनामध्ये रस तर तसाच आहे, आपल्याला तो रस वाळवायचा आहे ना. रस वाळवण्याकरता काय करायचं ते आपण थोडंसं नंतर बघूया. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं इथं की मनाला इंद्रियांपासून दूर ठेवून त्यांना त्यांचे जे केंद्रबिंदू आहेत आपल्या मेंदूमध्ये तिथे ठेवायचं आहे. प्रत्येक इंद्रियांचं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे एक केंद्रबिंदू आपल्या ब्रेन सेंटर्स म्हणतात तिथे आहेत. आणि त्या इंद्रियांना बाहेर न जाऊ देता त्या सगळ्या इंद्रियांचे जे केंद्रबिंदू आहेत त्यांना तिथे वळवायचं. त्यांना वळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? एक फार सुंदर उदाहरण. नाही तर काय होईल की मनामध्ये तर रस आहे आणि विवेकपूर्ण मनाला पण कंट्रोल नाही ठेवलं तर ते इंद्रिय पुन्हा पुन्हा विषयांकडे धाव घेतील. आणि हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांनी एक फार सुंदर एक गोष्ट सांगतात हत्तीची. की हत्तीला जेव्हा ते माऊत आंघोळ घालतो आणि आंघोळ घातल्यानंतर जरा तो माऊत थोडा पण बेसावध झाला तर हा हत्ती काय करतो? सोंडीमध्ये ते सगळं चिखलाचं पाणी घेऊन पुन्हा आपल्या अंगावरती टाकून आणि पूर्ण तो पुन्हा जैसे थे असं होऊन जातो. म्हणून काय करतात, त्याला आंघोळ घातल्याबरोबर त्याला थोडंसं मारून मुटकून त्याचं जे जागा असते ते बरोबर ते जागेत घेऊन जातात आणि तिथे त्याला बंद ठेवतात. म्हणजे काही
1-2 दिवस तरी तो जरा स्वच्छ राहतो. नाहीतर त्याची ती टेंडन्सीच असते. काय असते टेंडन्सी? त्याची ती टेंडन्सीच असते की ते चिखलाचं पाणी नाहीतर काहीतरी धूळ ती अंगावरती घे. तर तसं हे म्हणजे मनामध्ये रस, म्हणजे इंद्रियांपासून आपण विषयाला वेगळं केलेलं आहे, पण मनामध्ये रस किंवा आसक्ती विषयांप्रती तशीच आहे. जर इंद्रियांना त्यांच्या केंद्रबिंदूमध्ये नाही ठेवलं तर त्या इंद्रिय पुन्हा बाहेर पडण्याची शक्यता असते. तर जसं हत्तीला बांधून ठेवतात तसंच आपल्या इंद्रियांना आपण विवेकपूर्वक त्यांच्या केंद्रामध्ये बांधून ठेवलं पाहिजे. आणि या मनाच्या संदर्भामध्ये भगवान श्रीरामकृष्ण अजून एक फार सुंदर एक सिद्धांत सांगतात. काय सांगतात? की पहा, मनामध्ये जोपर्यंत रस आहे कामनाचा उद्रेक होणारच, त्याला थांबू शकत नाही. हे कामना किंवा हे रस केव्हा जाणार? जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार घडून येईल तेव्हा. पण तोपर्यंत ह्या ज्या वासना उफळतात त्याचं काय? तर त्याच्याकरता पहा भगवान श्रीरामकृष्ण काय सुंदर म्हणतात की अरे, जर मनामध्ये कामना वासना या निर्माण होत असतील तर त्यांची दिशा फिरवून दे. दिशा फिरवून दे म्हणजे मनामध्ये काही प्राप्त करण्याची इच्छा होत आहे तर कसली इच्छा कर? की मला ईश्वराला प्राप्त करायचं आहे. पहा काय सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जर काही प्राप्त करण्याची इच्छा असेल, मनामध्ये कामना वासना निर्माण होत असतील तर मला ईश्वर प्राप्त करायचं आहे. काही बघायची इच्छा होत असेल, काही रूप बघायची इच्छा होत असेल तर आपल्या विवेकपूर्ण मनाने सांगायचं की मी ईश्वराचं रूप बघणार आहे. काहीतरी सुवास घ्यायची इच्छा होत असेल तर मनाला सांगायचं की अरे, मी ईश्वराला जे अर्पण केलेले जे फुलं आहेत, चंदन आहे, त्यांचा सुवास घेईन. काहीतरी ऐकायची इच्छा झाली तर मी इच्छा करणार की मला ईश्वराचं हरिनाम संकीर्तन ऐकायची माझी इच्छा आहे. म्हणजेच काय की आपल्या इंद्रिय ज्या ज्या गोष्टींना ज्याच्याकरता वखकल्या असतात तर त्या सामान्य या काही लौकिक सुखापेक्षा आपण काय विचार केला पाहिजे? आपण लौकिक सुखापेक्षा हा विचार केला पाहिजे की आपल्या सगळ्या इच्छा त्या ईश्वराला केंद्रितच असल्या पाहिजे. काही खायची इच्छा असेल तर मी ईश्वराचा प्रसादच ग्रहण करणार, बाकी काही ग्रहण करणार नाही. पहा, या एक सुंदर विवेकाच्या माध्यमातून जर आपल्या मनाला आपण सवय लावली, ठाकूर काय म्हणायचे की त्या सगळ्या कामना वासनांची दिशा फिरवून दे. आपली जीवनातल्या प्रत्येक कामनांची, इच्छांची जर आपण ती इच्छा ईश्वर केंद्रित केली तर पहा केवढा मोठा बदल आपल्यामध्ये घडून येणार आहे. केवढा मोठा बदल आपल्या जीवनात घडून येणार की आपलं मन जे साधारण आधी खूप बैचेन असायचं कामना वासनांमुळे, ती बैचेनी आता नाहीशी होणार. या मनाला कह्यात ठेवण्याकरता बंधू भगिनींनो अजून एक साक्षी भावाने राहणे थोडं अवघड असतं, पण अशक्य काही नाही आहे. साक्षी भावाने राहणे म्हणजे कसं? आधी एक उदाहरण घेऊन मग समजण्याचा प्रयत्न करूया. साक्षी भावाने राहणे म्हणजे नेमकं काय? कल्पना करा की आपण हायवेवरती उभं आहोत आणि आपला एक मित्र आपल्याला घ्यायला येत आहे आणि त्याला अजून यायला उशीर आहे. त्याने आपल्याला फोन करून सांगितलं की मी 1 तासामध्ये पोहोचतो, तुम्ही 1 तास जर माझी वाट बघा. आता आपण त्या हायवेच्या बाजूला उभे आहोत, काही करण्यासारखं काही नाही आहे. तर अशा क्षणी किती ट्रक येतात जातात, किती व्हेकल्स येतात जातात. तर त्या व्हेकल्स येतात जातात, आपण त्यांना काय करतो? त्यांना फक्त साक्षीभावाने बघतो. कोणाला हात दाखवत नाही, एखाद्या ट्रकच्या मागे धावत नाही, एखाद्या बसच्या मागे धावत नाही, एखाद्या कारच्या मागे धावत नाही. साक्षी भावाने आपण फक्त वाट बघत असतो. एक्झॅक्टली बंधू भगिनींनो, आपण आपल्या जीवनामध्ये हे सगळ्या कामना वासना येतात माइंडवरती, आपल्या चित्तामध्ये ते येतात आणि जर आपण त्यांच्याशी काही तादात्म्य नाही दाखवलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं
तर ते येतात, निघून जातात. सुखाचे क्षण जे आपल्याला प्रलोभित करत असतात ते येतात, आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, निघून जातात. दुर्वासना मनात येतात, लक्ष नाही दिलं, निघून जातील. पहा, या साक्षी भावानी जगल्याने आपल्या मनामध्ये इतका एक परिणाम, एक खूप चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात. अर्थातच होत काय असतं की येणाऱ्या प्रत्येक विचारांना, प्रत्येक वासना, प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणाला त्याच्याशी आपण तादात्म्य स्थापित करतो आणि मग काय होतं, दुःखी होत असतो, प्रलोभित होत असतो. अरे तो एक विचार आहे, तो विचार आहे, तो येणार आणि तो जाणार. कशाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं? लक्षच द्यायचं असेल तर फक्त ईश्वर संबंधी जे विचार आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. जर पहा, हे साक्षी भावाचा जर आपण अभ्यास करू शकू आपल्या जीवनामध्ये तर खरंच याच्यासारखं सुख किंवा याच्यासारखं ज्याला म्हणतो की साधना नाही. कधी पण हे जे विचार किंवा वासना जे प्रलोभित करत असतात ते सगळं काय आहे? ते पासिंग शो आहे. ते निघून जाणारे ट्रक, बस, कार आहेत, त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. असं जर आपण करू शकलो, या साक्षी भावात जर आपण वावरू शकलो तर याच्यासारखं खरंच दुसरं एक साधना नाही. तिसरा टप्पा आहे मतपरह. पण आपली ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. तर इथे जे आचार्य आपल्याला सांगतात, भगवान सांगतात, तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मतपरह, म्हणजे 3 टप्प्यांच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवू शकतो. इंद्रिया कशा आहेत? महाबलाढ्य आहेत आणि महाबदमाशसुद्धा आहेत. याची उपमा चोर किंवा ठगप्रमाणे केलेली नाही आहे. इंद्रियांना डाकू म्हणून म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये. कारण चोर कसं करतात? रात्री आपण झोपलेले असताना आपल्या घरात शिरतात आणि सामान घेऊन पळून जातात. ठग काय करतात की काहीतरी आपल्याला काही चकवतात आणि आपल्याकडनं काहीतरी हिसकावून घेतात. पण डाकू कसे असतात? दरोडेखोर आपल्या घरात घुसतात, आपल्याला मारतात, आपल्याला जमीनदोस्त करतात आणि नंतर आपलं सामान घेऊन निघून जातात. तर या इंद्रियांचा स्वभाव हा असा आहे, महाबलाढ्य आहेत. तर त्यांना आपण 3 अटीच्या माध्यमातून आपण त्यांना कह्यात ठेवू शकतो. पहिलं म्हणजे विवेकपूर्ण संयम करणं, म्हणजे इंद्रियांना संयमाची सवय लावणं, त्यांचं नियमन करणं. दुसरं म्हणजे युक्त आसीत, म्हणजे मनाला सावध ठेवणे. आणि तिसरं म्हणजे मतपरह. तर 2ची चर्चा आपण आज केली. तिसऱ्याची चर्चा आपण येत्या सोमवारी करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. उद्या शनिवार आणि माताजींच्या दिव्य जीवन आणि उपदेश याच्यावरती सुद्धा आपण एक शृंखला प्रारंभ केलेली आहे. संध्याकाळी 5:45 ते 6:15. तर आपल्यापैकी ज्यांना आवड असेल तर उद्या ते आपण एक जी चर्चा आपण नक्की ऐकू शकता. आणि नाही तर आपली भेट सोमवारी पुन्हा 7:10 होणारच आहे, अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.